गटागट पटापट जॉईन व्हायचं. नंदकुमार भाऊ खरंच बुद्धिमत्ता चाचणी सुरू आहे. 50 गुण फिक्सच. चॅप्टर सुरू आहे. चौरस आकृती पूर्ण करा. तुम्ही म्हणजे सर चौरस म्हणजे काय? चव आणि रस. रसाची उसाच्या रसाची चव का त्याला चौरस म्हणायचं का? मी म्हणलं नाही. ठीक आहे. स्वराताई फड, नील भाऊ मोरे, निलेश शिंदे दादा, कदमताई, अनन्याताई, सगळ्यांचं स्वागत. साधनाताई, करण भाऊ, बोमशेटे. चला सुरू करूयात आपलं सेशन. स्वराज भाऊ, सार्थक भाऊ, मयुरीताई, बुधवारी दादा, राधाताई, संचिताताई, अद्वैत भाऊ, आरव भाऊ. चलो गटागट पटापट जॉईन झाले का सगळे जण? आणि ऑनलाईन ची आपली रूपरेषा जाण घेत आहे. नमस्कारम करोमि, शुभम करोति कल्याणम. नमस्कारम करोमि. भाऊ है ना. बुद्धिमत्ता चाचणी सुरू आहे. नवोदय गुरु युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत सगळ्यांचं. कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. नवीन असताल तर, जुने काय करू नका. एवढं वर्ष एके दिवशी तुम्हाला माहितीये का व्हॉट्सअपला आपली लिंक प्रॉब्लेम झाला होता. व्हॉट्सअप लिंकला प्रॉब्लेम झाला होता माहितीये का नाही? म्हणजे मी लिंक पाठवू लागलो पण लिंकच जाईने गेली. लाल दाखवू लागलं आय. आणि इकडे युट्यूबला बॅच चालू होती. मग त्याच्यात आणि मेसेज पाठवू लागलो आज बॅच नाही म्हणून. नंतर लास्टला पाठविला ते सुद्धा मेसेज जाईने गेला. ठीक आहे. त्याच्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा. एखाद्या वेळेस व्हॉट्सअप प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट युट्यूब वर येऊन व्हिडिओ बघता येते. ठीक आहे. आवाज येत नाही का? आवाज यायलाय का? प्रथमेश भाऊ म्हणते आवाज सर येत नाही. आवाज यायलाय का नाही रे? हॅलो हॅलो. श्रीषाताई आवाज यायलाय का? प्रज्ञाताई, चिंचलपल्ली, श्रद्धाताई आवाज तर इकडून राहते. यायलाय की रे आवाज? का म्हणे चांगला यायलाय का? मोठा यायलाय का? मोठा यायलाय का? और ये झालं. हा 30 झाल्या होत्या आपल्या. 31 नंबरची आकृती कोण सांगते? या मॅडमचं उत्तर. 31 नंबरच्या ताईचं उत्तर. थोडस आता माझं चित्र दिसल नाही दिसल पण आकृत्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे याच्यावर आपण लक्ष देऊयात. चला आकृती दिसली पाहिजे बरोबर. सांगा 31 नंबरचं उत्तर काय आहे? चौरस आकृती पूर्ण करायची. इकडे बघा त्याचं चौरस आहे. 1 2 3 4 आकृत्या आहेत. या आकृतीत काय येईल? ठीक आहे. या आकृतीत काय असेल एवढं तर कळते आपल्याला. इथं गोलू आहे, इथं गोलू आहे, इथं गोलू आहे, इथं पण गोलू असणारच. ठीक आहे. एवढं कोणा कळालं? कळ्या 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 कळ्या. इकडे बघा
उजव्या साईडला वरी, इकडे डावी साईड आहे, उजव्या साईडला वरी गोल असणार. ठीक आहे, इथं उजव्या साईडला वरी गोल नाही, इथं डाव्या साईडला आहे, इथं नाही, इथं खालून आहे, इथं नाही. ऑप्शन नंबर डी बघा, वरून उजव्या साईडला आहे. एवढ्यावरूनच कळालं का नाही रे आपलं काय उत्तर आहे? तर तुम्ही म्हणले आम्हाला नाही कळालं. म्हणलं बघ बघा, हे अशी रेस मारायची पेन्सिल ना, त्या 4 आकृती आहेत. ही पहिली आकृती, ही दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि ही चौथी आकृती. आपल्याला ही काढायची, चौरस आकृती पूर्ण करायची किंवा आकृती पूर्ण करायची. डब्बा ही आकृती काढली अशी. मग एवढं कळालं, इथं कडीला गोल आहे, इथं गोल आहे, इथं गोल आहे, इथं गोल असणार. हे उत्तर आहे आपलं, ही चौरस आकृती. हे तर उत्तर आहे ना आपलं, हेच काढायची, हीच आकृती पाहिजे. मग मला सांगा, हे उत्तर आहे हो हे. तुम्हाला सांगा, वरून डाव्या बाजूला गोल आहे का उजव्या बाजूला गोल आहे? वरून उजव्या बाजूला गोल, वरून उजव्या बाजूला गोल आहे. इथं खाली आहे उजव्या बाजूला, इथं डाव्या बाजूला. इशे खतम. इथे अलीकडे इशे खतम. हे ऑप्शन डी. मैंने बाकी तो नहीं देखा. आणि ऑनलाईनची काही अडचण असली, स्पेशल ऑनलाईनच्या मुलांना आहे ना, तर या क्रमांकावर संपर्क साधा. ठीक आहे, स्पेशल ऑनलाईनचे मुलं. ठीक आहे, ही चौरस आकृती, हिचं उत्तर काय येते सांगा, काय येईल? इसका आंसर क्या आएगा? इसका आंसर आएगा तो क्या आएगा? कुछ लोग बोल रहे ए आता, कुछ बोल रहे बी आता. ठीक आहे, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा. दररोज दररोज सांगायचं काम पडू नये, है ना. म्हणजे काय होईल, तुम्हाला नंतरचा म्हणालो नाही, युट्यूब प्रॉब्लेम आला होता एके दिवशी, व्हॉट्सअप प्रॉब्लेम. मग डायरेक्ट युट्यूबला जरी आला, तुमचा लाईव्ह म्हणून आपला व्हिडिओ येईल. ठीक आहे, किंवा अपलोड, आता कधी व्हिडिओ अपलोड केला मी तर तुम्हाला डायरेक्ट येईल, श्रुतीताई लखपटे. हा, श्रुतीताईनं नाव बदललंय मात्र, है ना बघा, श्रद्धाताई कातकडे ताई. 33 एक म्हणतात. इकडे बघा, ते 4 डबे इथं. पहिल्या डब्यात 1 प्लस बाबा आहे, दुसऱ्या डब्यात 2 प्लस बाबा आहेत, तिसऱ्या डब्यात 3 प्लस बाबा आहेत. मग इथे 4 प्लस बाबा असतात. एवढं तर कळालं. इथे किती प्लस बाबा असतात? 4. एक, 2, 3, 4. आणि रेष कशी असन? रेष बघा रे बाबा, ती अशी गेली पुई 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 डू इथपर्यंत. ही बी अशी जाणार डी टू 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 इथपर्यंत, है ना. हे उत्तर आहे वरचं बरं, ही आकृती उत्तर आहे आपलं. आणि 4 प्लस, मग 4 प्लस आणि इकडून रेष आहे, 4 प्लस आणि इकडून अशी रेष आहे अशी. हे अशी छोटी रेष आहे, एवढी मोठी नाही, इतकी मोठी थोडी नाही. इकडे बघा ना, अशी ही छोटी एवढी छोटी, ही लय मोठी झाली. ही शेखाला 4 प्लस छोटी रेष, 3च प्लस आहे का? इथं पण मोठी झाली, आपला इतकी मोठी नाही पाहिजे. ऑप्शन सी बघा ना, इथं किती, इथे जितकी तिथं तितकीच तिकडे येणार. 3 नंबर. चला, आणि 33चं उत्तर काय येईल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं. 33चा आन्सर काय येईल कमेंट बॉक्स मध्ये पाठवा.
चला, हा काय उत्तर आहे ते पाठवा तुम्ही. अरे उत्तर तर पाठवा. उत्तर पाठवा, उत्तर पाठवा. काळा रंग घ्या. काळा रंग कशासाठी? चला, काय येते दाद्या? शंतनु भाऊ बघा, तिथं लय सोपं आहे. हे 4 डबे, 1 2 3 4. मग आलं हे उत्तर. हे उत्तर काढायचं आपलं, बाकी काही घेणं देणं नाही. इतका आलं उत्तर है. ये ऐसा आंसर कौन सी आकृति में? ऐसा आंसर क्या बात है, दी गया, सी गया, डी गया. ये बाबा कीचे, ये बाबा की. तुझं नाव टाक. वरील चॅनलचं नाव कसं बदलायचं मी सांगायचं ना. चला भाऊ, टाइम. आणि सांगा क्या आएगा इसका आंसर, क्या आएगा? अब दिख रहा. क्वालिटी वाजून वाढवायची का? तिथं वाढी दिलीच. बघा, चौरस आकृती, 4 आकृती आहेत भाऊ. ही पहिली आकृती, दुसरी, तिसरी, चौथी. याच्यात काय दिसतंय तुम्हाला? इसमें तो क्या दिख रहा है? एवढं सोपं सोपं बघायचं, अवघड नाही बघायचं. कळीला रेषू, कळीला रेषू, कळीला रेषू. इथं सुद्धा कळीला रेषू, कळीला रेषू, कळीला रेषू, कळीला रेषू है ना. नंतर दुसरी रेषू, रेषू, रेषू अशी. एवढं जरी कळालं भाऊ, तुला इतकं जरी कळालं, इकडून एक रेष ना अशी एक रेष, 2 रेषा. ते कशात आहे? अशा रेषा 2 कशात आहेत? बाकी काहीच कळू नये तुला. काही मला कळू, तुला एवढंच कळू दे. ह्या अशा 2 रेषा याच्यात आहेत का? नाही. अशा 2 रेषा बघा खालून, अशा 1 आणि 2 नाही. एक है, दूसरी भी है, हाय. इसमें नहीं है तो सी बाबा खींचे. ऑप्शन नंबर सी. इसमें कुछ अवघड की बात नहीं बॉस. भाऊ ताई, हे काय म्हणते? इतका डार्क सर, इतका डार्क. काय डार्क? ठीक आहे, 435 दिसतंय का रे? का दिसत नाही मला सांगा. बघा इकडं, या 4 आकृती आहेत. अशी पेन्सिल रेस मारायची. पेन्सिल लीडची घ्या किंवा डबरी पेन्सिल घ्या, कोणती बी घ्या है ना. याच्यात मला 2 आकृत्या सेम टू सेम दिसतात. हिच्यासारखीच ही दिसती. सेम सेम बाबा, सेम सेम बाबा, सेम सेम बाबा है ना. हे बघा, ही तिरकी रेष, ही सुद्धा तिरकी रेष. हे असा चंद्र आहे. हे चंद्र बघा, ह्या रेषेवर आणि ह्या रेषेवर अर्धा, मग ह्या रेषेवर आणि ह्या रेषेवर अर्धा चंद्र. हे खाली बघायला हे वरी बघन, हे इकडे बघायला, ह्याच्याकडे बघायला हे बी वरी बघन है ना. थोडासा चंद्र वेगळा झाला होऊ द्या. हे चंद्र इकडे बघायला, बाकी तुला काहीच कळालं नाही.
एवढा चंद्र ह्याच्यात आहे बापा, सगळ्यामध्येच आहे. चंद्रानं तर बाजी मारली. ठीक आहे, मग अशी ही रेष अशी जोडा, बी बी बी, है ना. ही रेष खालपर्यंत आहे अजून, हे बघा ही. मग अशी खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत न्यायची. ती रेष खालपर्यंत होती का नाही, खाल ही रेष आहे ना काळी, ती वरून आलती, मधातून आलती चंद्राच्या. मग आपण ती वरी नेली. इथं वरी है, इथं वरी है, इथं वरी है, यहाँ पे वरी नहीं है, ये गया बापा डी नंबर कट ऑफ. यू शट ऑफ. डी नंबर कटलं. म्हणजे आता काय उरलं? मी म्हणलं काय उरलं बघा आता. ये तो कट गया कट गया कट गया, ये तो कट गया कट गया कट गया, अब क्या बच गया क्या बच गया, इसमें क्या बच गया. ये तो मुझे समझ में आया, यहाँ से खाली है. तिथं तोंड खाली आहे. एवढं असं कशात येईल रे? ए का बी का सी? अरे डी कसं येईल? डी नहीं आएगा. ए का बी, ए का बी दोन्ही पैकी एक. का सी, ए बी सी. ए का बी का सी. बरं डी तर कटलं चौ. ये ऐसा है. हा एवढं आहे. पस्तीस नंबर आहे. 35 आहे, 37 नाही रे. 37 सी कसं म्हणायला? 35. बी, हे का बी, बी नंबर. डी तर कटाईच नाही. ती कसं येईल? 180 अंशाचं बघा, 180 अंशानं आहे ना. 180 अंशानं फिरवलं, 180 अंशानं फिरले असं बघा. 180 अंश म्हणजे काय बाबा? ह्याचं तोंड इकडे अपोजिट. 180 अंश म्हणजे विरुद्ध कोण तयार होतात? विरुद्ध, अपोजिट. ठीक आहे. आता ह्याच 180 करा, ह्याचं 180. हे असं पुईकून वरी गेलं, हे असं गेलं. मग ह्या डब्यामध्ये का आहे? ह्या डब्यामध्ये का आहे बघा? हे त्रिकोण आहे बघा, छोटा. हे त्रिकोण आहे, हे असं आहे ना, हे आहे ना. आणि ह्या डब्यामध्ये हे कार्यकर्ता, ह्या डब्यामध्ये हे कार्यकर्ता आहे. ठीक आहे. ह्या डब्यामध्ये हे कार्यकर्ता हे इथं जाईल. 180 न फिरल्यावर असा उलटा होईल. हे कार्यकर्ता आहे ना, हे खालचा इथं जाईल, आणि हे इकडं तोंड आहे ते इकडं होईल, आणि हे कार्यकर्ता इथं येईल, है ना. त्याचं तोंड वरी इथं खाली होईल. म्हणजे जवळपास असं उत्तर कशात आहे? ऐसा आन्सर किसमें है? हे लय मोठाले रे, इतकं मोठाले नाही. ते बघा ना, इथे छोटे छोटे येतात, तिथं मोठाले. हे तर 2 नाही, तर इथं 2 असे नाहीत. हे बी, मी काय म्हणलं, एका बी तर बीची येईल, गाळणी पद्धतीने येते. इसका आंसर 36. आता 36 है. ये क्या आएगा क्या आएगा क्या आएगा, क्या आएगा क्या आएगा क्या आएगा, ये जोड़ा मैंने जोड़ा, इसको मैंने जड़ी, ऐसा ऐसा के आशा आशा आशा.
मधी गोल गोल दोन गोलू आणि रेष जोडली आणि काय असं उत्तर कशात आहे? हे कशात आहे? कशात 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 इसमें नाही इसमें नहीं दी बाबा की जय नहीं नहीं समझे अरे दीदी ये ये असे ये डबरू 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 ये मैंने डबरू जोड़ा ये डबरा है मामा ये मैंने जोड़ा अरे यहाँ पे ऐसे ऐसे है ये ऐसे ऐसे इस कड़ी में इस कड़ी में भी ऐसे ऐसे हो गए और उसमें एक डोला है इकडचा भाग काही कामाचा नाही असा म्हणजे असं असं हे इकडचं आणि इकडं उजवीकडं इसमें नाही दोन्ही बोल काही कामाचे नाही बोला दी बाबा की जय अरे दिसून गेला का प्रश्न तर प्रश्न आकृती पूर्ण दिसत नाही ठीक आहे आता दिसली इकडे बघ दीदी हे 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 त्याच्यानंतर हे असे डोळे असे असे मग इकडं सुद्धा असे बाकीचं काही कामाचं नाही आपल्याला हे उत्तर पाहिजे ही आकृती हिला असं पूर्ण करा मग बघा ना असं हे उत्तर कशात आहे इसमें नहीं इसमें नहीं इसमें भी नहीं तो भी बाबा कीजिए दिसती सार्थक भाऊ दवांगे तू काय करायचं सार्थक भाऊ 2-4 दिवसाला एकदा यायचं हो हो म्हणजे जरा चांगलं येते है ना 2-4 दिवसाला एकदा क्लास करायचा हो म्हणजे जरा हुशार होते माणूस अरे काय करावं तुम्हाला बघा इकडं बघा इकडं हे 4 आकृत्या आहेत आणि काय काय दिसते बाबा इसमें चंद्रमामा है इसमें चंद्रमामा है हे चांदोबा 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 लपलास का निंबोनीच्या झाडामागे लपलास का निंबोनीचं झाड चिरेबंदी मामाचा हे लिंबोनीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी चुकली होती कविता आणि लहानपणी आपण नाही म्हणतो आहोत तुम्ही म्हणतो आहात का नाही लहानपणी है ना मामाच्या इथे गेल्यावर मामा म्हणत होते हे का नाही रे चांदोबा चांदोबा लपलास का लिंबोनीच्या झाडामागे लपलास का लिंबोनीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी ए हीच मामा चांदोबा चांदोबा नाही चांदोबा तुम्ही म्हणले आदित्य भाऊ म्हणले सर ये तो लय सोपा आहे ए बहुत इजी है म्हणलं ठीक आहे भाऊ आणि बघा इसमें आएगा तो क्या आएगा आकृती पूर्ण करा चॅप्टर आहे भाऊ 5 गुणांसाठी चॅप्टर आहे हा 5 गुण त्याच्यावर 4 प्रश्न विचारले जातात 5 गुणांसाठी हा चॅप्टर नवोदयासाठी अत्यंत महत्वाचा आहे एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे एका हे चॅप्टर झाला तुम्ही 50 प्रश्न सोडवा 100 प्रश्न सोडवा मार्क चुकला नाही पाहिजे ज्याचं चुकलं ते टकलं बोला टकले बाबा की जय चुकतच नाही हो आता हे बघा हे चांदोबा मामा आहे ते इकडे बघायला इकडे बघायला म्हणजे आरशातली प्रतिमा ते डावीकडे बघायला हे उजवीकडे बघायला म्हणजे ह्याची ही आरशातली प्रतिमा आहे पण ह्याची ही आरशातली प्रतिमा असेल हे चांदोबा डावीकडे बघायल्यावरी हे उजवीकडे बघायल्यावरी मग हे इकडे उजवीकडे बघायले हे गोल असं आलं हे उजवीकडे बघायले हे उजवीकडे बघायले मग इकडून गोल येईन एक डावीकडे बघल हे उजवीकडे बघायला गोल हे डावीकडे बघल हे उजवीकडे बघायला तिकडं हे गोल इकडे बघल हे असं इकडे बघायले तर हे इकडे बघल मग अशी आकृती कशात आहे आपल्याला बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला उत्तराशी घेणं देणं नाही एवढं आरशातील प्रतिमा आणि इसमें तो गोल काळा काळे का संबंध नाही इथं
ह्याची आरशाची प्रतिमा आहे, ह्याचा काही संबंध आहे का काळ्याचा? नाही. हे तो तिकडं चालय, हे शेखाला, तिथं काळा आलंय शेखाला. सी नंबर बरोबर आहे. चला 38, इसका आंसर कौन बताएगा भाई? इसका आंसर क्या आएगा? आएगा तो क्या आएगा इसका आंसर? कमेंट बॉक्स में कमेंट कीजिए. याचं उत्तर काय येईल? बलभीम भाऊ, काय उत्तर येईल? क्या बात आहे, सगळ्यांचंच उत्तर इतकं फास्ट कमेंट बॉक्स यायलाय की कमेंट करणं मला अवघड चाललंय. तुम्ही कमेंट कर. तर बघा इकडं ते असं जोडलं, बिंग असं जोडलं, मग इथे एक त्रिकोण आहे, इथे एक त्रिकोण आहे, इथे एक त्रिकोण आहे, इथे एक त्रिकोण येईल. मग नवीन आलेलं उत्तर हे. ठीक आहे, हे नवीन आलेलं उत्तर काय? हे उत्तर आहे. ये गया ऑप्शन नंबर सी के पास. इसका पगड़ा भारी. समर्थ भाऊ तायडे. एकशे 13 मुलं आहेत आणि लाईक फक्त 61. लाईक करा सगळ्यांनी, जेणेकरून व्हिडिओ आल्यावर व्हिडिओ दिसला पाहिजे. तुम्हाला त्या दिवशी मार्क सांगू का? ठीक आहे, आपला हे चॅप्टर राहिलाय, त्याच्यामुळं काय करावं लागायले, उद्या रविवारची टेस्ट झाली होती ना, तर तिचे एक्सप्लेन स्पष्टीकरण काय करूयात आपण परवा दिवशी घेऊयात. उद्या नाही, परवा दिवशी घेऊयात. कसं काय परवा दिवशी घेऊ? तर उद्या हे चॅप्टर संपत आहे आपला, आणि या चॅप्टरवर रविवारी परीक्षा देखील ठेवूयात. ठीक आहे, आकृती पूर्ण करा आणि कोण पहिला नंबर कोणाचा येईल बघूयात. मग आवंकित आहे 38. क्वेश्चन नंबर 39. ये तो सोपा है बॉस. अवघड आहे हे, अवघड आहे का सोपा आहे? चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं. आणि इसका आंसर काय येईल? याचं उत्तर काय येईल? तर काय येईल? सो इझी. सुशांत भाऊ म्हणतात 3. ओके सूर. हे सर असते ते सूर नाव कसं येईल? काही तर काही कमेंट करू नका. हे अशी रेस मारायची हो, 1.5 पेन्सिल न किंवा आपल्या ढबऱ्या पेन्सिल, ढबरी पेन्सिल. भाऊ इथं कसं माहितीये का? 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 नमुन्याच्या 3 रांगा आहेत. या रांगेत 4 नमुने, या रांगेत 4 नमुने, या रांगेत 4 नमुने, 4 नमुन्याच्या 3 रांगा आहेत. इथं 4 नमुन्याची 1 रांग, 4 नमुन्याच्या 2 रांगा, 1 रांग पळून गेली. मी म्हणलं अभ्यास नाही केला, गुण 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 पळून गेले. इथं 4 नमुन्याच्या 3 रांगा होत्या, 2 रांगा झाल्या, 1 रांग पळून गेली, 1 रांग पळून गेली. इथं 2 कार्यकर्त्याच्या 2 कार्यकर्ते, 2 कार्यकर्ते आणि 2 कार्यकर्ते, त्या रांगत 2, ह्या रांगत 2, ह्या रांगत 2. इथली ही लाईन पळून जाईल, हे ना. मग काय उत्तर येईल? 1 रांग पळून जाईल. असंच करा जसं तसं. मग 2च रांगा राहतात ह्या, आणि त्याच्यात काय येईल? काळं काळं. इथे काळं, इथे एक, दोघांच्या 2च रांगा. कारण ती दोघांची 1 रांग, 2 रांग, 3 रांगा होत्या ना, 3 रांगा होत्या, तर 1 रांग पळून गेली, म्हणजे असं उत्तर आलं. 4 जण असणार उत्तर. इसमें नहीं है, इसमें भी नहीं है, इसमें भी नहीं है, तो ऑप्शन बाबा सी. सी बाबा. काय नाही, त्या डी दिसत नाही, त्या डी ला काय करायचं नाही. डी मध्ये उत्तर पण नाही. श्रावणी ते बघ ना,
बघा ह्या चार चार जणांच्या तीन रांगा होत्या, इथं हे 1 2 3 4 जण होते, इथं चार, इथं चार, चार चार जणांच्या तीन रांगा होत्या. तर एक रांग चार जणांची पळून गेली, एक रांग उभी पळून गेली. मग इथं इथं 2 2 2 अशा तीन रांगा होत्या. ही पहिली रांगत दोघं, ह्या दुसऱ्या रांगत दोघं, तिसऱ्या रांगत ही रांग पळून जाईल. मग हे चार जणच राहतात, चार जण सी मध्ये इथं है ना 40. आणि 40चं उत्तर काय येईल? हे तर सोपं आहे, सेम टू सेम आकृती, सगळ्या आकृत्या सेम येतात. बघा, हे गोलू गोलू गोलू, हे गोलू हे गोलू हे गोलू, वरी गुणिले वरी गुणिले वरी गुणिले, इथं सुद्धा गुणिले, इथं प्लस, उजवीकडे इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस, इथं सुद्धा प्लस, खाली वजा बाकी, खाली वजा बाकी, खाली वजा बाकी, इथं सुद्धा खाली, इथं भागाकार भागाकार भागाकार, इथं सुद्धा भागाकार. सेम टू सेम आकृत्या आहेत, सगळ्या आकृत्या सारख्या. तर आपलं हे उत्तर आलं सेम टू सेम. कशात आहे? गुणिले प्लस. बघा वजा इकडं, गुणिले प्लस, इथं वजा आहे, इथं चुकायले, गुणिले प्लस वजा भागिले. इथं बघायचं तरी गुणिले वरी नाही, गुणिले गुणिले 2 टाइम एक कटा. सोपा है का अवघड है? बघा चला, सोपा है, इसमें कुछ अवघड की बात नहीं है. चला 41, AK41, अद्वैत भाऊ, सिद्धिताई, साहिल भाऊ, श्रेयाताई, साधनाताई, दे भोसले दादा, सांगा. उत्क्रांतीताई, जाधव दादा. अरे हे तर लय सोपं आहे. दुमुक 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 दुम. आणि इकडे बघा, असं आहे, कुल्फी आहे, कुल्फी, कडीला कडीला रेष आहे, आणि असं इकडं हे कडीला रेष आहे, आणि इकडं कुल्फी अशी, इकडं सुद्धा कडीला रेष असन अशी, आणि मध्ये कुल्फी अशी ही. ठीक आहे. आणि मध्ये असे दोन, काय तर हे कुल्फी 2 जण खाली, एकच कुल्फी किती जण खाली येतं? 2 जण खाली येतं. एकच कुल्फी 2 जण. एकदा काय झालं माहितीये का? हे कुल्फीची गोष्ट सांगतो तुम्हाला. ही कुल्फी खाली आहे अशी, है ना, ही वरी कुल्फी गेली, खाली आहे, खाली हे राईट आहे, ते वरून कुल्फी आहे, ही खालून पाहिजे, इकडून आहे माझ्याकडून. बी नंबर. प्रज्वल दादा. एकदा एक मम्मी म्हणली, बालवाडीला छोटी मुलगी होती है ना, मग दोघीने 2 कुल्फ्या घेतल्या, बाहेर कुल्फीचा गाळा आहे, ते 10 रुपयाच्या. मम्मीने एक है ना, मुलाने एक आणि मुलीने एक कुल्फी घेतली, असे 3 कुल्फी. भाऊ ना ताई ना, है ना, भाऊ ताई छोटे होते, भाऊ पहिलीला दुसरीला असन, दीदी छोटी असन, है ना. आणि मम्मीने कुल्फी घेतली, 3 कुल्फ्या घेतल्या एका मम्मीने. किती? एका मम्मीची गोष्ट, 3 कुल्फ्या घेतल्या. ठीक आहे. मग दादाला माहित आहे की मम्मीला डेंजर आहे ना. मग दादाने काय केली, बट 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 सगळी खाऊन टाकली. दादाने खाऊन टाकली, है ना. आता दिदीची आधी होईल का मम्मीची आधी होईल? मम्मीची झाली, राहिली दिदीची. मम्मी कलाकार होती. मम्मी म्हणजे दिदी तुला एवढी सरत नाही, आव. ती लागली रडायला. है ना. मग नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, दर काय. मग तिच्याकडे दिली दीदीकडं, तिने डोळे पुसले, एवढं मोठं पाणी आलं, है ना. छोट्या मुलीला लई पाणी येते डोळ्याला. मग तिने खावं ना पटकन, अजून खाईच नाही की. मम्मी म्हणजे अगं खाली गळायली किती कुल्फी, येडी कुठली, जी इकडं कशी खायची ते मी सांगते, जी इकडं सांगते. तू खातीस तू खातीस तू खातीस. मम्मीने रोखून एक, मम्मीने पुरी कुल्फी शाट केली. दिदी डबर रडायला लागली. मग छोटीशी जराशी राहिली, दिदीला दिली, है ना. तर अशी कुल्फीची गोष्ट, त्याच्यामुळं पट खात जा, है ना. चला बरं जाऊ द्या. 100 मार्क सांगा. काय नाही भाऊ सांगा. 42चं उत्तर.
जाऊ द्या. 42चं उत्तर. बयालीस 42. जयेश भाऊ. आरो भाऊ. गौरव दादा. चला, गाळणी पद्धत वापरा. कोणी ए म्हणतंय, कोणी बी म्हणतंय, कोणी सी म्हणतंय. चला, आलं का भाऊ? आया क्या आया 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 आया. 42चं उत्तर काय येते? तुम्ही मार्क सांगा. मार्क घेऊत आपण. आता इथं बघा, ही गाळणी पद्धत वापरू त्याला, है ना. ही इकडे बघा, है ना. हे इकडं कार्यकर्ता आहे, तसाच कार्यकर्ता हे घटीवत पुढे गेला. हे कुठे गेला? घटीवत गेला. घटीवत म्हणजे पुढे सरकारला. हे टोक इथं आलं आणि हे टोक पुढे गेलं. हे टोक इथं आलं आणि हे टोक पुढे गेलं. घटीवत. मग वाटलंच तर ह्याला बी तसंच करा, है ना. आरशातली प्रतिमा करायला काय अडचण नाही, पण आरशातली प्रतिमा म्हणजे कशी झाली असती? इकडची इकडं झाली असती, इकडून. आरशातली प्रतिमा नाही, घटीवत घटीवत. हे असं आहे तर याला असं केलं, हे इकडं आहे तर हे टोक इकडं आहे तर इकडं असं केल्यास उत्तर येईल का? बरं, गाळणी पद्धत वापरा. अजून सोपं गाळणी पद्धत वापरा, है ना. इकडे बघा, हे अर्ध्यातून चाली, ही कडीतून चालीत पण अर्ध्यात चाली, है ना. ही अर्ध्यातून कडीला चाली, ठीक आहे. अर्ध्यातून कडीला चाली, कडीकडून चाली, हे नाही. अर्ध्यातून कडीला चाली, अर्ध्यातूनच जाईल कडीला. इथं ही पूर्ण रेष आहे, पूर्ण रेष इशे खलास, ठीक आहे. या खालच्या भागाला, है ना, म्हणजे खालचा आणि वरचा भाग डायरेक्ट चिटकलाय. हा, इथं थोडस अवघड आहे, इथं नाही येणार. कस काय नाही येणार? इकडे बघा, इकडची इकडे झाली, इकडची इकडे घटीवत झाली, तिथे येणार नाही. बी आणि सी पैकी खाली कशी येईल रेष? समजा आपण ही जर रेष अशी घेतली, है ना, हे तर काहीच मॅच होणार नाही. ऑप्शन सी बरोबर येईल. बघा, इकडं घटीवत केलं प्रत्येक भागाला, है ना. हे भाग इकडे डावीकडे होता, हे थोडासा पुढे नेला, हे डावीकडे होता आणि हे पुढे गेला, है ना. किंवा 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4 असं पण येते घटीवत, है ना. सी नंबर, ऑप्शन नंबर किती? सी. गाळणी पद्धतीनं पण यायले, ठीक आहे. दोन पर्याय तर सहजच कटायले. 43
43. चला 43. 43 म्हणजे 43. हे तर लय सोपं आहे. असं जोडलं याला, हे जोडलं आणि हे उत्तर आलं. मग इतकं जे जोडलं ते उत्तर आलं इतकं. एवढं लक्षात ठेवा, इथं जोडलं नाही हे, ठीक आहे, ते उत्तर आलं. मग हेच उत्तर आलं. हे मग हे खालचा डावीकडचा भाग, हे उजवीकडचा भाग, आणि उजवीकडच्या भागाला असे केले. ते वरून नाही, वरून थोडी नाही, खालून उजवीकडे, खालून उजवीकडे भाऊ. नाही, ते नाही. ऑप्शन सी, सी उत्तर लय ते आहे. चला ओवी ते आलं. चला 44 म्हणजे 44. काय येईल याचं उत्तर 44च? चांगलंय का? चांगलंय. दोन सलाईन लावल्यावर बसायला बुतक्याच येऊ लागले नुसत्या. चलो आया क्या, आया क्या. आणि याचं उत्तर येईल तर प्लीज मार्क सांगा. मिळत आहे. आलं बघा. बघा भाऊ, असं केलं, असं करा बरं. तुम्ही सर ते काय मंडप आहे का? मंडप आहे ना, त्याचा मंडप लक्ष्मीला आपण डेकोरेशन करतात ना रे, असं असं है ना. तुम्ही करीत असताना आईला मदत अशी डेकोरेशन, बरोबर आहे. आणि कडीला सुद्धा आहे असा कंस, कडीला सुद्धा आहे, कडीला सुद्धा आहे. अशी रेषे, पूर्ण रेषे, मग अशी पूर्ण रेष असेल. एवढं जरी उत्तर आलं तर काय येईल सांगा? एवढं उत्तर आलं तर कशात आहे उत्तराचं? ये इधर क्या है? ये इधर है ये कंस. ये ऊपर ऊपर क्या कर रहा है? इधर क्या कर रहा? ये उजवीकडे, खालून उजवीकडे. ये क्या कर रहा? ऑप्शन नंबर ए बाबा कीजिए. ऑप्शन नंबर आरुताई ए. आणि क्वेश्चन 44, ठीक आहे. क्वेश्चन 45, ये जोड़ा, ये जोड़ा मैंने जोड़ा, और ये ऐसा है, ये ऐसा, ये ऐसा है, ये ऐसा आएगा. आता इथं त्यांचं थोडस चुकलंय. कोणाचं पुस्तकामध्ये असं द्यायला पाहिजे होतं त्यांनी, ठीक आहे. असं दिलं असतं तर आपण सुद्धा असं आणलं असतं आणि असं केलं असतं, ठीक आहे. त्यांनी तसं नाही दिलं आणि आपलं उत्तर असं काढावं लागलं. मग उत्तर काय ते सांगा. असं इकडं तोंड, असं मध्ये आडवं, असं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. मला माहिती आहे तुम्हाला नाही कळालं. इकडे बघा, हे जोडलं असं, एवढं तर कळालं. इथं कडीला आहे, वरी कडीला आहे, कडीला आहे, हे सुद्धा कडीला येईल. बरं एवढं तर कळालं. गाळणी पद्धतीने एवढं करा बाबा. वरून कडीला रेष, खालून कडीला रेष. असं इकडं माझ्याकडे तोंड आहे. हे तांदू मामाचं तोंड कुठे? माझ्याकडे. हे तांदू मामाचं तोंड कुठे? माझ्याकडे. आणि अशा रेषा इथं तांदू मामा हायत, हे हे, ठीक आहे. मग इथं मध्ये रेष आहे का? इकडे रेष कशाची आली आहे ना? त्या गोलाच्या बाहेर रेष आहे का भाऊ? त्या गोलाच्या बाहेर रेष आहे का? नाही. मग इकडं नाही येणार, इथं कशी येईल? ठीक आहे. आता मला सांगा, ही असं कर्व आहे ना, वाकडा भाग, हे इकडं तोंड आहे.
त्या वाकड्या भागाचं तोंड तिकडं आहे, त्या वाकड्या भागाचं तोंड इकडे आहे, त्या वाकड्या भागाचं तोंड माझ्याकडे आहे, त्याचं तिकडे आहे, हे कटाप. ह्या पण वाकड्या भागाचं तोंड तिकडे आहे, हे पण कटाप. गाळणी पद्धतीनं पण येत आहे. हे एवढं, हे असं, हे असं, हे असं. ऑप्शन नंबर डी. तुम्हाला काही जरी नाही कळालं, त्यांनी उगत हे भाग असा, समजा ही आडवी रेष, इकडून आडवी रेष आहे म्हणून ही आडवी रेष हे जोडले त्यांनी. ठीक आहे. चला भाऊ, चल कर दादा, बारगीर येत आहे, विनय येत आहे, दराडे भाऊ, कोळगीर दादा सांगा, घागरे येत आहे, राठोड भाऊ. सर पदावलीची लेक्चर घ्या. अरे सर मॅथचे लेक्चर घेतात आपलेच. अगं चिंतेताई, दररोज मॅथच असते ना आपलं. आता बुद्धिमत्तेचे धडे होऊ देतो का नाही? कोण आहे चिंके? राजवीर भाऊ आहे का? राजवीर भाऊ दररोज मॅथच असते की. बुद्धिमत्ता कधी घेतो? 50 मार्काला बुद्धिमत्ता आहे ना? 50 मार्क का फुकट का घालतो का? ठीक आहे, तर बुद्धिमत्ता 50 मार्काला आहे ना बाबा. नुसता गणिताला आउट ऑफ मार्क नाही, बुद्धिमत्तेला 50 पैकी 20. ठीक आहे, बघा इकडं हे गुणिलेचं चिन्ह आहे ना, तेव्हाच कळतं हे गुणिलेचं चिन्ह बाहेर होतं, मग हे ना घर बांधलं आहे ना, मग घरात राहावं लागलं. गुणिलेचं चिन्ह कुठं राहावं लागलं? घरात राहावं लागलं. तर इथं हे घरात राहिले, हे असं इकडं तोंड करून, याचा अर्थ हे बाहेर होतं इथं आहे ना, इथं बाहेर आहे, इथं बाहेरच राहील. असं हे बाहेर होतं, इथं घर बांधले, बाहेर होतं, इथं घर बांधले, म्हणजे बाहेर आहे. इकडं तोंड नाही, माझ्याकडं हे तोंड. 3 नंबर. चला भाऊ, असे अरे 45 46 प्रश्न झाले का? ठीक आहे, तर उद्याच्या तासिकेत राहिलेले प्रश्न घेऊयात. 15 10 15. चला आता काय घेतात? शब्द घ्या छान पैकी. चला, भारताची राजधानी कोणती? कोण सांगते? कोणाला येते रे भारताची राजधानी? कोणाला माहिती? भारत देशाची राजधानी कोणती? चला, दिल्ली. श्रुतीताई, क्या बात है. श्रुतीताई नंबर 1. मयुरीताई, क्या बात है. अनुष्काताई, वा. मुंबई हाके भारताची म्हणले मी. मुंबई कशी आहे? अरे भारताची राजधानी मुंबई कशी आहे? चला घ्या बघा. बाह्य. बाह्य म्हणजे बाहेरचे. बाह्य म्हणजे काय? बाहेरचे. हे कोणाकोणाला माहित होता रे शब्द बाह्य? है ना, बाह्य भाग बाहेरचा. वैभव म्हणजे श्रीमंती, वैभव व संपन्न है ना. वैभव म्हणजे श्रीमंती, श्रीमंत. कोण सांगते? निष्कर्ष म्हणजे काय? सारांश. या गोष्टीतून काय निष्कर्ष निघल है ना, या गोष्टीतून काय निष्कर्ष निघल त्याला म्हणायचं सारांश. निष्कर्ष म्हणजे सारांश किंवा तात्पर्य है ना. सारांश, तात्पर्य. कोण सांगते? विरंगुळा म्हणजे काय?
विरंगुळा म्हणजे विश्रांती, लिहून घे रे. विरंगुळा म्हणजे विश्रांती, आराम है ना. विसावा सुद्धा म्हणतात, काल परवा झालता. विरंगुळा म्हणजे विश्रांती. ठीक आहे. ध्येय, मी म्हणलं तुमचं ध्येय काय आहे? ध्येय म्हणजे लक्ष आहे ना. म्हणजे सर सध्याचं लक्ष आमचं नवोदय पात्र होणं आहे ना. लक्षला येतो, लक्ष, लक्ष टार्गेट म्हणतात आपण. हा, डबल आता लवकर लवकर लिहा. नाही नाही, एकच कमेंट बकळबऱ्या पाठवू नका. नसता इकडून जर तुम्हाला तात्पुरतं आहे ना, इकडून रिमूव्ह केला ना, मग कमेंट पाठवता येत नाही. हो, साधनात आहे. प्रथमेश सुद्रिक, मार्क उद्या सांगितले जातील. हो, डबल म्हणू नका कोणी. मार्क उद्या सांगूया. ठीक आहे. तर घेतली. बाह्य म्हणजे बाहेरचे, बाह्य म्हणजे बाहेरचे, वैभव म्हणजे श्रीमंती, निष्कर्ष म्हणजे सारांश, विरंगुळा म्हणजे विश्रांती, ध्येय म्हणजे लक्ष. बाह्य बाहेरचे है ना, अंतर्गत म्हणजे आतले, वैभव म्हणजे श्रीमंती, निष्कर्ष सारांश, विरंगुळा विश्रांती, ध्येय लक्ष. बाह्य बाहेरचे, वैभव श्रीमंती, निष्कर्ष सारांश, विरंगुळा विश्रांती, ध्येय लक्ष. ध्येय लक्ष, ध्येय म्हणजे लक्ष है ना. विरंगुळा पाठ झाली. 6 नंबर. चलो, संघर्ष म्हणजे काय, कोण सांगते? संघर्ष म्हणजे काय है ना. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्र, एरिया. क्षेत्राचा समानार्थी शब्द काय? फलकना हाव. हाव म्हणजे काय? महत्वाचे बरं, IMP शब्द भाऊ. खंत वाटणे म्हणजे काय रे? खंत वाटणे. आणि शेवटचा शब्द चला, कोण सांगते सर? साहस. समानार्थी शब्द सांगा. संघर्ष म्हणजे काय भाऊ? लढा. बरोबर आहे. संघर्ष म्हणजे काय? लढा. ढ. क्षेत्र म्हणजे विभाग है ना. इकडचं क्षेत्र है ना चांगलं, इकडचं क्षेत्र चांगलं नाही, विभाग. हाव म्हणजे काय? मोह है ना रे. हाव, मोह है ना. लोभी, लोभ. खंत वाटणे, वाईट वाटणे. खंत वाटणे म्हणजे काय? वाईट वाटणे. आणि साहस म्हणजे धाडस. साहस म्हणजे काय?
धाडस. हाव लालची. ठीक आहे, लालच. बरोबर आहे. पाठ झाले करता द्या. बघा, संघर्ष म्हणजे लढा, संघर्ष म्हणजे लढा, संघर्ष म्हणजे लढा, संघर्ष म्हणजे लढा. क्षेत्र म्हणजे विभाग, क्षेत्र म्हणजे विभाग. पाठच झाला पाहिजे. क्षेत्र म्हणजे विभाग. पाठ करीत करीत लिहा. हाव एक शब्द पाच झाल्या. हाव म्हणजे मोह, लालच है ना. हाव म्हणजे मोह, हाव म्हणजे मोह. खंत वाटणे, वाईट वाटणे, खंत वाटणे, वाईट वाटणे, खंत वाटणे म्हणजे वाईट वाटणे. साहस म्हणजे धाडस, साहस म्हणजे धाडस, साहस म्हणजे धाडस, साहस म्हणजे धाडस, साहस म्हणजे धाडस. संघर्ष लढा, क्षेत्र म्हणजे विभाग. ठीक आहे. हाव म्हणजे मोह, लालच, खंत वाटणे, वाईट वाटणे, साहस, धाडस. पाठ झाले पाहिजे. काही काही जणांना आताच पाठ झाले असताना. कोणाकोणाला आताच पाठ झाली त्यांनी एक टाईप करा. संघर्ष म्हणजे लढा है ना, क्षेत्र म्हणजे विभाग, हाव म्हणजे मोह, खंत वाटणे, वाईट वाटणे, साहस म्हणजे धाडस, संघर्ष म्हणजे लढा, क्षेत्र म्हणजे विभाग, हाव म्हणजे मोह, खंत वाटणे, वाईट वाटणे. ओवीत आहे. प्रथमेश म्हणजे गया ताई, ज्योतीत आहे, चिंके दादा, अनुष्का ताई, संचिता ताई, सार्थक भाऊ आता सांगायला, आराध्या ताई पाठ झाली, नागर गुजे दादा, श्रेया ताई पडताई, स्मिता ताई आपापलं नाव टाकायचं. श्लोक भाऊ, अद्वैत भाऊ, आरुताई, प्रथमेश भाऊ, तुमचं नाव टाका. प्रथमेश, आराध्य ताई, सम्यक भाऊ पाठ झाली. त्या बात आहे. ठीक आहे. सगळ्यांना बाय बाय, गुड बाय. भेटूया उद्याच्या तासिकेत. ठीक, आपापल्या वेळी. सगळ्यांना गुड बाय. ठीक आहे बघा.